करंजी येथे श्री राजा वीरभद्र महाराज मंदिरासमोरील मंडपाचे भूमिपूजन संपन्न। खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या विकास निधीतून महत्त्वपूर्ण कार्य। कोपरगाव तालुक्यातील मौजे करंजी येथील जागृत देवस्थान श्री राजा वीरभद्र महाराज मंदिरासमोरील सर्व मंडपाचे भूमिपूजन नुकतेच लोकप्रिय खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या विकास निधीतून करण्यात आले। या भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटन रोहित भाऊसाहेब वागचौरे युवा नेते यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। यावेळी बोलताना रोहित वागचौरे यांनी सांगितले की मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदृष्टी ठेवून काम सुरू असून प्रत्येक गावापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे। कार्यक्रमास करंजी गावचे लोकनियुक्त सरपंच रवींद्र आगवण, राज्य कार्यकारिणी सदस्य मुकुंद सिनगर, चंदू नाना भिंगारे, युवा सेना तालुका प्रमुख कृष्णाजी अहिरे, उपतालुका प्रमुख खासदार स्वीय सहाय्यक शंकरराव सिनगर, तसेच देविदास भंगारे, नवनाथ पाटील आगवण, भाऊसाहेब शेळके, कृष्ण भिंगारे, मेजर बाळासाहेब ढवळे, प्रकाश येवले, शिवाजी आगवण, रावसाहेब ढवळे, संदीप ढवळे, मधुकर लाडबिरे, भास्कर शहाणे, श्याम ढवळे, शिवाजी जाधव, गोरख भिंगारे, भाऊसाहेब ढवळे, संजय जाधव व समस्त ग्रामस्थ व यात्रा कमिटी उपस्थित होते। 2024 ते 25 वर्षासाठी माननीय खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी विकास निधी अंतर्गत पहिल्या टप्प्यातील कोपरगाव तालुक्यातील 17 गावांसाठी 72 लाख रुपये, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत 5 गावांसाठी 50 लाख रुपये, तसेच जिल्हा विकास निधी अंतर्गत 7 गावांसाठी 42 लाख रुपये इतका भरीव निधी मंजूर केलाय, अशी माहिती स्वीय सहाय्यक शंकरराव सिनगर यांनी दिली आहे। ग्रामस्थांनी विकासाच्या या धडाडीबद्दल खासदार वागचौरे यांचे मनपूर्वक आभार मानले व अशा पद्धतीने पुढेही टप्प्याटप्प्याने निधी मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी समाजभूषण डॉक्टर तानाजी मामा लामखडे, रवंदेकर, अहिल्यानगर।